हाय नमस्कार मित्रांनो, मी प्रिया फॅशन अँड बाय प्रिया यूट्यूब चॅनल अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर आज काय नाही, आज मी वेगळं काहीतरी घेऊन आलेले. म्हणजे काय होतं, आपण शिलाई काम वगैरे करतो, सगळं होतं, पण मग आपल्याला काय कसं होतं, जर धागे वगैरे जास्त किंवा धूळ वगैरे बसले तर मशीन क्लीन वगैरे कसं करणार. मी तुम्हाला एकदम डिटेल माहिती आहे. मग तुमची नॉवेलची असू द्या किंवा मीनाची असू द्या, मास्टरची असू द्या किंवा तुमची उषाची पण असू द्या, असं काही नाही. ह्या जेवढ्या मशीनचं नाव आहे तर क्लीन वगैरे कसं करायचं मी तुम्हाला सगळं सांगणार. मग आता तुमच्याकडे कुठली कसं नाही. आता माझ्याकडे तर मीनाचे आहे, मी तुम्हाला माझ्या मशीनवर तुम्हाला दाखवते. ते खोलायचं वगैरे कसं आणि सगळं तुम्हाला कहाणी वगैरे किती बघा का. त्यात आता कसं बरेच दिवस मी पण क्लीन केलं नाही, बरोबर त्यात ना धागे वगैरे असे ना धूळ वगैरे साठले आहे. तर मी तुम्हाला एकदम क्लीन कसं करायला सांगते. तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा, एकदम सहज उपाय. जर जास्त काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही दुकानात नेऊ शकता, पण जर नॉर्मल आपल्या क्लीन घरगुती करायचं असेल ना, जर तेल वगैरे सोडायचं असेल तर कसं, तर ते सांगते मी तुम्हाला. तेल वगैरे कुठं सोडायचं किंवा क्लीन वगैरे कसं करायचं सगळं मी डिटेल माहिती सांगतो. व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. एकदम मी थोडक्या साहित्य सांगणार आहे, जास्त काही नाही. क्लीन वगैरे कसं करायचं, चला व्हिडिओ नक्की कंटिन्यू करूया. चला तर सगळ्यात अगोदर मी मशीन काढून घेतली, तुम्हाला दाखवते का. इथं माझी मीनाची मशीन आहे बघा. मी आता धागा वगैरे काढून घेतलेला आहे. पहिल्यांदा सगळं धागा वगैरे बघा किती धूळ वगैरे बसलेलं आहे. एकदम क्लीन वगैरे सहज सोपं आहे, जास्त काही त्याला आपण हे करणार नाही, साधं सिंपल आहे. तुम्हाला दाखवतो मशीन मी फिरून घेतलेलं आहे. इथं बघा आपलं जिथं आपण धागावर होतो ना त्या साईडला बघा, कुठच्या साईडला अशी पट्टी असते ती खोलताना हो का असं, तर आपल्याकडे स्क्रू ड्रायव्हर घ्यायचा आणि एक जुना पाना ब्रश घ्यायचा, ब्रशने वगैरे क्लीन करायचं. आता व्यवस्थित असं काढून घेऊया. तुम्ही पूर्ण नट वगैरे नाही काढल्याचं चालेल, नुसतं काढून वरच्या असं झाकून काढून घ्यायचं. झाकून काढून बाजूला ठेवून घेतले तर तुम्हाला दाखवते का किती घाण वगैरे कसं धागे वगैरे आपण अटकले असतात ना, हे अधूनमधून आपण कसं क्लीन केले का ना आपली मशीन वगैरे चांगली राहते, जास्त काही प्रॉब्लेम होत नाही. ते बघा किती वगैरे धागे अटकलेत. एकदम साधं सिंपल आहे, जास्त काही नाही. फक्त खोलायचे असं व्यवस्थित असं कुठे कुठे अडकलं असं कारण व्यवस्थित काढून घ्यायचं. फक्त काढताना एक करायचं की म्हणजे कुठल्याही पार्टला वगैरे धक्का लागू नये, जेणेकरून तुटण्याची वगैरे शक्यता असते ना, त्यामुळे आपल्याला एवढी काळजी. इथं बघा मी जुना ब्रश घेतलेला आहे, असं त्याने जरा कसं जोरलं असं व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. हात वगैरे घालायचं कसं जास्त धाग्यांचे असे वगैरे छोटे छोटे तुकडे वगैरे किंवा असं त्याचं छोटं छोटं असं बारीक हे होतं ना, मग तुम्हाला दाखवते. त्यात ऐनवेळी काय म्हणता, ऐनवेळी जरा पावसाचं वातावरण झालं त्यामुळं काही अंधार पडलं, तर मग इकडं जरा मी जवळ घेतलेलं आहे तुम्हाला दिसण्यासाठी. आता व्यवस्थित हो का इथं तुम्हाला दाखवते तसं काढून घ्यायचं. आणि कुठेही पण हो का धाग्याच्या वगैरे कसं कपड्यांच्या असं जरा धागेवर निघालेलं असते किंवा अशी धूळ वगैरे बसते ना, तर ते कसं मशीन वगैरे ओपन राहिले का ना, त्यामुळे असं धूळ वगैरे बसते तर असं धागे वगैरे अटकले असते. ते म्हणजे जास्त धागे झाले ना काय काय त्या मशीनमध्ये कुठे पार्टमध्ये अटकण्याची शक्यता असते ना, त्यामुळे हो असं व्यवस्थित हो क्लीन करून घ्यायचं. काढताना काय व्यवस्थित काढायचं, नाही असं आपलं बघा कुठे कुठे वगैरे असतील ते व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं. धागे वगैरे असतात किंवा कपड्याचे तुकडे वगैरे असतात ना, तर असं एका कपड्याने वाटलंच तरी व्यवस्थित हो पुसून पण घ्यायचं. हो घेताना फक्त दाबवर खाली करून घ्यायचा, ज्याने म्हणजे शिलाई वगैरे म्हणजे इकडं तिकडं आपलं पाठ सरकलं की नाही व्यवस्थित असं आपल्याला क्लीन करता येणार आहे. वाटलंच तरी पलीकडचा आपलं पायंडल गोल फिरवायचा आणि इकडे तिकडे सगळं फक्त एक करायचं, म्हणजे फिरवताना मध्ये हात घालायचा नाही, जेणेकरून बोट घालू नये. व्यवस्थित असं हो का, किंवा जरी हाताने नाही तर तुम्ही असं कुठल्याही टेस्टच्या वगैरे सह्यानं असं बघा काढून घ्यायचं. बघा किती वगैरे धूळ अशी साठलेली आहे, म्हणजे नक्की काय आहे वगैरे काय नाही. कारण का आता आपण तेल पाणी वगैरे केले का नाही, मग धूळ वगैरे कशी घाण त्याला चिटकते ना, तर मग त्यासाठी बघा. पण सगळ्यात अगोदर क्लीन झाल्यावर मग शेवटी तुम्हाला सांगतो तेल वगैरे कसं सोडायचं, कुठे सोडायचं. जास्त का नाही, आपलं रेग्युलर आहे. मी आता बरेच दिवस झालं, जास्त जर काय मोठा प्रॉब्लेम झाला तर मी क्लीन करायचे, नाहीतर मी घरगुतीच आपलं असं क्लीन करत असते. जर काय वाटलं का नाही बाबा काही पार्टचं झालं तर मी सर्व्हिसिंग करायचं, नाही तर मी घरगुती छान असं क्लीन करत असते व्यवस्थित असं कपड्याने. आणि असं जुना पाना मी ब्रश वगैरे घेतलेला आहे, त्यानंच असे क्लीन असं व्यवस्थित असं सगळीकडनं क्लीन करून घ्यायचं. एकदम साधं सोपं आहे, जास्त काय. जरी तुमची वेगळी कुठली मशीन असेल ह्यातली बाबा नॉवेलची वगैरे, तरी तुम्ही त्याला काही कसं काय काय सिस्टीम जरा वेगळी असते, पण क्लीन वगैरे करायचं असं असतं. आता वेगळं सगळं क्लीन करून झाले. जसं आपण झाकण काढलं तसं व्यवस्थित झाकण काढून लावून घ्यायचं. लावताना झाकण वर धरायचं, बरोबर हो का खालच्या गोलच्या अशी खायची त्यातून वरच्या यातच व्यवस्थित घालायचं आणि आहे असं पॅक करून घ्यायचं. धाग्यावर कुठं असलं सगळे काढायचे. आणि परत तुम्हाला सांगते शेवटी तेल वगैरे कसं सोडायचं, की आत्ताच नाही सांगणार, पुढे सगळं क्लीन वगैरे करून घ्यायचं का व्यवस्थित असं पॅक करून. जसं काढलं तसं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. आपण काही जास्त इथं खोललेलं नाही, तर काय आपल्याला जास्त माहीत नसतं, आपलं साधं सिंपल हो का. मग किती वगैरे धागे वगैरे साठलेले आहे. आता हे ओपन करून घेऊया. आता इथं बघा हे आपण खालची हो का आपल्या शिलाईच्यातली पट्टी काढतो. पट्टी काढताना बघा व्यवस्थित टेस्टरने
गोल आहे तर ती व्यवस्थित असं काढून घ्यायचं. फक्त ठेवताना नट व्यवस्थित आहेच ठेवायचं, म्हणजे परवा आपल्याला लावताना सापडली पाहिजेत. आणि व्यवस्थित हो का असं काढून घ्यायचं, कारण ही छोटा किंवा मोठ्या टेस्टरने बरोबर निघतो का. ती पट्टी आता गोल आपल्या अशी अर्धगोल पट्टी काढून घेऊया. तर आता बघा तुम्हाला दाखवतो का किती वगैरे बघा कपड्यांची वगैरे धूळ साठलेली, म्हणजे धाग्यांची वगैरे. ते आता ती दिसताना बघा किती असं दिसते रंगीबेरंगी, पण तुम्हाला ब्रशने क्लीन केलं बघा व्यवस्थित दिसणार आहे. तर आता चला आपण ब्रशने वगैरे असं व्यवस्थित एकसारखं आपण क्लीन करून घेऊया. हो का ब्रशने बरोबर लगेच हो किती स्वच्छ झालं. थोडंसं आपण मशीनला क्लीन केलं तर बघा किती एकदम अशी फ्रेश वाटते बाबा मशीन, बाबा कसं सर्व्हिसिंग केलं गं. तर बघा आपल्याला कसं होतं, आपण नेहमी शिवतो वगैरे सगळं करतो, पण आपल्याला काय लक्षात येत नाही ना मग. तर मग अशी मशीनवरती मी करून घेतलेलं आहे. आता इथं बघा खालच्या साईडला बघा किती धूळ वगैरे कसं आपलं शिलाईचं वगैरे असं सगळं अटकलेलं नाही. करताना असं घरगुती आपलं क्लीन असं करायचं. जरी हो का तुम्ही असं साईने करा किंवा हो का असं डबे मी काढून घ्यायचं एका साईडला आणि व्यवस्थित हो का असं क्लीन करून घ्यायचं. टेस्टरच्या साह्याने करा किंवा असं ब्रशनं वगैरे पण करायचं, कारण कसं होतं सगळी धूळ वगैरे व्यवस्थित निघते एकदम. मग थोडक्यात साहित्यात आहे, जास्त काय नाही. बघा किती धूळ. आता मी बरेच दिवस झाले ना मी असंच ट्रिक वापरते, घरगुतीच आपलं एकदम क्लीन वगैरे करत असते. कारण कसं झालं मला पण शिकवताना पहिल्यांदा असं त्यांनी शिकवलं की धूळ वगैरे सापडे तर घरगुती आपलं हे करायचं ना. तर असं का मी आता तेच ट्रिक मी ते लक्षात ठेवून व्यवस्थित मी असंच क्लीन करत असते. तेल पाणी वगैरे कसं, आणि तेल पाणी करता आपण एक काळजी घ्यायची, म्हणजे तेल पाणी दिवसा करायचं नाही, कारण दिवसभर आपण कसं मशीनवर बसलेला असतो. तेल आपण टाकणारा मग परत लगेच शिलाई करायला बसणार ना, मग काय कसं आपल्या लक्षात राहिलं तर कपड्याला वगैरे तेल लागण्याची शक्यता असते. आता आपलं रेग्युलर कपडे ठीक आहे, पण बाहेरचं आपण कस्टमरचं ठेवताना जर तेलकटला वगैरे लागलेत ना तर परत प्रॉब्लेम होणार. मग तेल पाणी वगैरे कधीही करता संध्याकाळी झोपताना संध्याकाळचं तेल पाणी करून ठेवायचं मशीन बरोबर, म्हणजे सकाळपर्यंत व्यवस्थित होतं. सकाळी पण शिलाई करायला बसताना पहिल्यांदा मशीन व्यवस्थित आपण तिचं तेल पाणी केलं ना शिलाईचे तिथं किंवा आपण सुईचं सोडणार तिथं, ते व्यवस्थित पुसून घ्यायचं. आणि व्यवस्थित का मशीन अशी मी खाली पलटी करून घेतली. तर खालच्या साईडला तुम्हाला दाखवते, जिथं आपण वॉपिंग घालतो त्या साईडला बघायचं धागे अटकतात. काय कसं होतं धागा तर तुम्हाला दाखवा किती धागा वगैरे अटकलेत. काही नाही, असं धागा अटकलं मशीन जाम होणे शक्यता असते. त्यामुळे असं ना अधूनमधून असं व्यवस्थित बघा क्लीन करून घ्यायचं. असं काय ते व्यवस्थित मी असं खाली पलटी करून त्यातनं धागेवर तुम्हाला काढून दाखवतो किती धागेवर अटकले आहेत. तर का व्यवस्थित काढताना फक्त एक काळजी घ्यायची, जेणेकरून बोलटाला वगैरे कुठे लागू नये. व्यवस्थित हो का असं किंवा तो तुम्ही कशाच्या साह्याने तर व्यवस्थित असं धागेवर सगळे काढून घ्या किती धागेवर अटकले आहेत. तर बरेच दिवस मी क्लीन केलं नसल्यामुळे बघा किती धागेवर किती धूळ वगैरे, म्हणजे सगळं असं छोटे छोटे धाग्यांचे तुकडे वगैरे अटकलेले आहेत. तर करताना का व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं. एकदम साधं सोपं आहे, काही नाही. आणि जरी माझे नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे पहिले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आणि आता बघा ह्या साईडनं पण असं मी इकडं घेतलेलं आहे. तर जिथं आपण गोल आपलं पाय फिरवतो ना तिथं बघा त्याच्या आत व्यवस्थित असं घालायचा ब्रश, आणि कुठे असेल तर धूळ वगैरे काही असे क्लीन करून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित आपलं. कारण जास्त जर धूळ क्लीन तर कुठलाही पार्टवरच बसेल ना तर तेल सोडलं ना आपण तर जाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे असं पहिल्यांदा क्लीन वगैरे व्यवस्थित करून घेतले हो का किती धूळ वगैरे साठले गेलेले एकदम. तर सगळं असं क्लीन वगैरे व्यवस्थित करून घ्यायचं. आता वरचं पण बघा इथं कुठे काय काय होतं आपण काय रोज शिवतो, मग कसं होतं आपल्या लक्षात राहत नाही, मग धूळ वगैरे साठलेलं असते किंवा ह्याला एक छोटासा कवर केलं चालेल. आता जरी मी ह्याचं बघा पहिला पण व्हिडिओ मी अपलोड केलेला की बाबा मशीनला छोटासा कवर एकदम साधा सिंपल कसं शिवायला, त्याचं पण कटिंग बघायचं नक्की माझ्या चॅनलवर बघा. एकदम सोपं कटिंग आहे. आपलं धूळ वगैरे न बसण्यासाठी छान असं मशीनसाठी आहे. कधी पण आपलं झटपट घालू शकतो. काय कसं आपण अशी मशीन ठेवली की आपली घाई गडबड आपलं बोट वगैरे घालण्याची शक्यता असते, किंवा लहान मुलं पण असतील ना तर तुम्ही छान असं त्याला कवर वगैरे घालून पॅक बांधून ठेवा. आता व्यवस्थित सगळीकडं असं एक कपडा घ्यायचा, कपड्यानं पुसून घ्यायचं, जेणेकरून कुठे धूळ वगैरे असेल तर सगळी क्लीन होऊन जाणार आहे. आणि तुम्ही कवर घालाय करा, कवर घातल्यामुळे कसं आहे धूळ वगैरे जास्त बसण्याची शक्यता असते. आता मी फिरवून घेतलेली आहे मशीन, फिरवून घेतली किंवा व्यवस्थित असं धूळ वगैरे पुसून घ्यायचं. इथं बघा चौकोनी पट्ट्या त्यातनं पण हो असं ब्रश फिरवून घ्यायचा, जेणेकरून कुठं जरा धूळ वगैरे साठली असेल किंवा जाळीवर झाली असेल ना ते खाली पडण्याची म्हणजे बरोबर खालच्या साईडनं पडून जाईल. आता जाळीवर होण्याचं म्हणजे कसं होतं धाग्यांचे वगैरे कसं कपड्यांचं वारा आपण शिवत राहिलं का नाही ते जे घाण जमा होऊन ना मग जाळीवर शक्यता असते. त्यामुळं करायचं व्यवस्थित हो का असं. आता तेल सोडायला घेऊया.
तेल सोडताना बरोबर इथं गोल असं झाकणवर त्याच्यात 2 थेंब असे तेलाचे सोडून घ्यायचे, 2-3 थेंब सोडायचे. ते सोडून झालं का नाही दुसऱ्या असे छोटे छोटे होल आहेत ना त्यात सोडायला घ्यायचे, म्हणजे छोटे छोटे गोल आहेत ना त्यात व्यवस्थित असं 2-3 थेंब सोडायचे. सोडताना तेल फक्त संध्याकाळचं सोडायचं, जेणेकरून सकाळी बरोबर तेल आपलं त्यात मुरतं. आणि जर काय वाटतं की नाही बाबा की मशीनचं चला बाबा जास्त खटखट आवाज येतो ना, तर तुम्ही काय करायचं, रात्रीचं तेल सोडून ठेवायचं, म्हणजे बरोबर आपलं सेटिंग व्यवस्थित बसलं जातं. काय करायचं, जर तेल कमी वगैरे पडलं का नाही तर तशी वाजण्याची शक्यता असते. कारण मी सांगते ना, ते माझ्या मशीन ते जरी असं खटखट वाजायला मी तेल वगैरे सोडते. आता खालच्या साईडने पण जिथं आपण धागावर काढल्या बॉबिनपासून तिथं पण तेल सोडलेलं आहे. ही गोल चाक आहेत का ना गोल गोल, तिथं पण व्यवस्थित असं तेल सोडून घ्यायचं. म्हणजे बरोबर आपलं तेल सोडल्याने मशीन लूज पडते आणि व्यवस्थित खटखट वगैरे काही आवाज येत नाही. तर आपलं थोडक्यात असं छान असं झालेलं आहे माहिती सांगून. तर व्यवस्थित बघा आपण इथं सुईच्या इथला पार्ट काढला तर व्यवस्थित आहे असं बसवायचा. व्यवस्थित बघा असं त्याला 2 जसे आहेत तशी आपली ती खिळं लावून घ्यायचं व्यवस्थित असं आणि पॅक करून टाकायचं. एकदम साधं सोपं झालेलं आहे. असं तुम्ही घरगुती थोडक्यात जर जास्त काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही दुकानात नेऊ शकता, पण थोडकं जर असेल ना तर तुम्ही असं घरगुती पण छान असं आपलं बघा क्लीन वगैरे करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा. तुम्ही पण तुमची मशीन छान अशी क्लीन करा आणि असंच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. एकदम साधं सिंपल छान झाले. व्यवस्थित बघा असं पॅक आहे तसं लावून घ्यायचं. लावताना फक्त व्यवस्थित लावायचं. म्हणजे आपण पट्टी काढली ते पण लावून घेतलेले आहे. आता बॉबिन लावायचं तुम्हाला दाखवते. का बॉबिनला बरोबर जे खाच आहे त्या खाचीतनं पुढच्या व्यवस्थित खाचीतनं असं काढून धागा घेता आणि खाली बॉबिन लावायचे ना, तिथं पण बघा एक छोटीशी खाच असते ना, त्या खाचीत व्यवस्थित असं व्यवस्थित मशीनचा खटका बसवून घ्यायचा आणि आहे अशी मशीन मग सरळ करायची. धागा पण लावताना व्यवस्थित असा धागा लावून घ्यायचा. आणि जरी तुम्हाला वाटलं ना बाबा की धागा वगैरे टाईट वगैरे होते ना, तसं पण जरी काय असेल ना कोणाला बाबा समजत नसेल तर मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला दाखवेन की धागा वगैरे लूज वगैरे कसं करायचं, काय करायचं, किंवा धागा वगैरे बॉबिन कशी भरायची, धागा वगैरे कसा लावायचा, सगळं डिटेल माहिती सांगेन. की तर मोठी शिलाई कितीवर, छोटी शिलाई कितीवर ठेवायची वगैरे. धागा असं व्यवस्था आहे असं करून घ्यायचा, धागा लावून घ्यायचा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. आणि चला पुढे व्हिडिओ. बाय बाय, धन्यवाद.